तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं हटायचं नाही. काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही. जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल. या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं. याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे. आपण मात्र शब्द दिलेला कुटुंबाला जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील. आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, वैष्णवी काही समोर संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार नाही. मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे. ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जे लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही. धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जास्त खोलात चाललाय. ही जर रूट तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभारणार, आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय? आपण मंत्री पदावरती संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता. ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही. जर राज्यात रूढ पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील. माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार. आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला. मी काय बोललो त्या दिवशी परभणीला? अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो? धनंजय देशमुखांना, त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली. या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता. जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता. तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं, जर पोलीस स्टेशन मध्ये आली राणी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर जनतेने सावध व्हायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? गुंडाला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते. आमचे रक्त पवित्र आहेत. आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखावलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी
आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बनणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठवला माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांना आवडण्यासाठी लावली, त्याला राहणार मी हे केसेला पिछल घेत असतो. असे 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयांना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1,000 केस झाल्या तरी मनोज जरांगे मागे सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे शेंगाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही. काय केस तुला काय करायची ती? गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत 25 तारखेचं उपोषण मोदी तुला कचकच दाखवला. आता मनोज जरांगे कस तो मागे लागतो, मला नादाला लागतो. मी त्यांच्या त्यांना अर्ध धनांतराला मी अर्धा गेलेल्याची मी काय सोयीचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंडाचं नाव घेतलं तुझ्यासारख्या नासक्याचं. आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. कसल्या माजुड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठे, अरे मराठी लाडमुठेतले जायला येत मग मागं लागलं. तो काय कोणत्या झाड का पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडाने धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोलू आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोलू. तुमच्या जातीचा काय संबंध? त्याचे आरोपी तो आरोप. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे गाबा येईल मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो. गाबाला तुमच्याकडे एक माणूस गाबा सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आनंद द्यायला लागले. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भुक्ता थोडा येतो मी. आता तो नादी लागलाच ना, त्याचं थोपडं नाव घेतलं नाही राहू मी. 20-25 दिवस झालं तो मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, न तिकडे वड्यावाड्याने हिंड. मला घेणं काय तो? आणि तो कोणता तीर माऱ्या लागून गेला? मी मुजीत असतो का तुझ्यासारख्याला? तो कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतो ते कसले बदली उठित किरण लागलेली शिळीची शेपट. आणि ते बोलते हे असा करतो तसा करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसबुक पाडला होता त्यांचा दोन्ही हाताने पैसे लीट करायची बाहेर पाडला होत्या. काय सांगतो काय बोलावं? आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडण घेता काही कारण नसताना. धनंजय देशमुखांनी त्या धमकीचं नारे राहायचं कळत नाही तळपायाच्या आगमस्तकात गेलं. 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतलं. तोपर्यंत नाही तरी वरचर उठितोय. 10 पट्टोळी धरून आणतो. ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन, अहो काही कागद आणला का त्याचा? 25च्या नंतर तो त्यांच्या गर्दी. या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात. लाभार्थी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या, गावऱ्या खाणाऱ्या, डोंगर खातेत, दगड खातेत, गोटे खातेत, संडास बाथरूम खाल्ले का गाव, ह्या सगळ्या टोळ्या आणल्या भंगार. आणि एवढी पत होती या जातीची, यांच्या समाजाची, पुरी पद घातली या नासक्या 5-50 लोकांनी. या टोळकाय ना त्यांच्या जातीची पुरी पद घातली. तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय. लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं. आता तो आम्हाला खेटलाय
मग गुन्हे दाखल करायला लावतो. देशमुखांच्या त्या धनंजय भायाच्या पाठीमागं तुझा गुंड लावतो. बघू 25च्या नंतर तू कुठं जात नाही, मी बी कुठं जात नाही. आणि भेद पीत नसतो मी धनंजय मुंडे, ते बंकारी दोन पुढे तरी भेद पीत नसतो. तो 25च्या नंतर भेटू. आता जरा या गायच्यातच भेटावं लागेल. ते चाभरे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं. कारण आपण येतं मग काय म्हणायचे, आपण जातो खरं बोलून खरं पचाना, खरं पचत नाही. यांना खरं पचायलाच तयार नाही. हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही. आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो. एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो, तो कायदेशीरच भेट राहता त्याला. माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती, देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लेकीन आपल्याला हाक दिलेली सगळ्या ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा, सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि